श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये। मित्रांनी मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती ज्या भक्ताने करायला सुरुवात केली त्या भक्ताला कधीही अपयश येत नाही। काही भक्तांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर संकटेही येत असतात, कधी दुःख येतं, कधी अडचणी येतात, परंतु काही वेळेस अशा वेळेस की तुम्ही स्वामींची भक्ती करायला लागला, परंतु मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हीच विचार करा, ईश्वर प्राप्ती ही काही साधी गोष्ट नाही। प्रत्येकालाच ईश्वर लगेचच प्रसन्न होतात असं नसतं। काही लोक अशी देखील आहेत की ईश्वराची भक्ती करायला सुरुवात करतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये संकटे येतात, दुःख येतात, अडचणी येतात, परंतु तो काळ हा त्यांच्या परीक्षेचा काळ असतो। परंतु यातून जर जो भक्त चांगल्या पद्धतीने बाहेर निघाला, ईश्वराच्या भक्तीची साथ जर नाही सोडली, तर मात्र त्याला चमत्कार त्याच्या आयुष्यामध्ये स्वामींनी केल्याशिवाय राहत नाही। मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी जो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा अनुभव सांगणार आहे तो एका मावशींचा अनुभव आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप दिवसापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती करत होत्या, परंतु कधी कधी काही लोकांना असं वाटतं की आपण स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्यावरती संकट येणार नाही, दुःख येणार नाही, अडचणी येणार नाही, परंतु असं नसतं। आपल्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या वेळी कोणते संकट येणार आहे हे आपल्या जन्मावेळीच हे ठरलेलं असतं। कारण ज्या वेळेस आपला जन्म होत असतो, तुमचा जन्म होत असतो, त्यावेळेस तुमच्या बरोबर तुमचे प्रारब्ध जन्म घेत असते आणि नेमकं याच पद्धतीने जरी तुम्ही ईश्वराच्या भक्तीमध्ये असाल तर तुम्हाला कर्माचे भोग हे भोगावेच लागत असतात। आणि नेमकं याच पद्धतीने या मावशींचा अनुभव आहे आणि या मावशींना आश्चर्य देखील वाटत होतं की आपण ईश्वराच्या भक्तीमध्ये असून देखील आपल्या आयुष्यामध्ये एवढं मोठं संकट येऊ कसं शकतं। परंतु त्यांच्या आयुष्यामधून श्री स्वामी समर्थांनी या संकटाला कसं तोंड द्यायचं आणि काय करायचं, योग्य वेळी कसे स्वामी समर्थांनी त्यांना जागे केले आणि त्या संकटापर्यंत पोहोचवलं। चला तर जाणून घेऊया त्या मावशींच्या आयुष्यामध्ये कोणतं संकट आलं आणि त्यांना ईश्वराच्या श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये असून सुद्धा त्यांना कोणकोणत्या संकटांना तोंड द्यावं लागलं। चला तर जाणून घेऊया त्या मावशीच्याच शब्दामध्ये। तर मावशी सांगायला सुरुवात करतात, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मी माझ्या घरामध्ये आणि माझे मिस्टर आणि माझी म्हणजे 3 मुलं असे आमचे कुटुंब, म्हणजे मला 3 मुली आणि 1 मुलगा असं माझं कुटुंब। आणि कुटुंबामध्ये आमचं म्हणजे असं होतं की 3 मुली सुरुवातीच्या असून सुद्धा आम्हाला 4था मुलगा झाला, परंतु आम्ही मुलगा आणि मुलगी यामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला नव्हता। आम्ही जसं मुलावर प्रेम करत होतो त्याच पद्धतीने मुलींवर सुद्धा प्रेम करत होतो। आमचं दोघांचं मत असं होतं की प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, स्वतः आत्मनिर्भर राहिलं पाहिजे आणि स्वतः आपल्या आयुष्यासाठी लागणारे पैसे हे कमावले पाहिजेत, असं आमचं प्रत्येक दोघांचंही मत होतं। आणि त्याच पद्धतीने आम्ही आमच्या 3ही मुली ना खूप शिकवलं देखील होतं। त्याच दोन्हीही मुली माझ्या पूर्णपणे सेटल झाल्या होत्या, जॉबवर होत्या आणि जी माझी 3री मुलगी होती ती इंजिनिअरिंग शिकत होती, म्हणजे तिचं पूर्ण इंजिनिअरिंग झालं होतं आणि तिने इंटरव्ह्यू कॅम्पस सुद्धा झालेला होता। फक्त तिचं एवढंच राहिलं होतं की ती आता चांगल्या कंपनीमध्ये जॉब करणार होती आणि तिला तिचं ट्राय देखील चाललेलं होतं। आणि माझा जो 4था मुलगा होता तो देखील खूप चांगल्या पद्धतीने शिकत होता। प्रत्येक म्हणजे 4ही मुलं शाळेमध्ये खूप हुशार होती आणि खूप मेहनत देखील करत होती। त्यामुळे आम्ही कधीच विचार केला नाही की मुलींना शिकवायचं नाही आणि मुलांना शिकवायचं असा कधीही विचार केला नाही। आणि त्याच पद्धतीने आम्ही शिकवलं देखील। माझी जी 3 नंबरची मुलगी होती हिच्यावरतीच खूप मोठं संकट आलेलं होतं। म्हणजे झालं होतं असं की तिचा कॅम्पस इंटरव्ह्यू झाला होता, तिच्याशी आमचं बोलणं झालं होतं की ती म्हणाली होती की मी आता
खूप चांगल्या कंपनीमध्ये ट्राय करत आहे, तर आई बाबा मला देखील नोकरी लागेल आणि त्यानंतर मी देखील तुम्हाला खूप काही मदत करू शकेल. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि इंटरव्ह्यू कॅम्पस सुद्धा झालेला आहे. काही दिवसातच मला जॉब देखील लागेल. असं आमचं दररोज तिच्याशी बोलणं होत होतं आणि काही 2-3 दिवस झालं, परंतु तिच्याशी त्यानंतर बोलणं झालं नाही. मग आम्ही खूप वेळा ट्राय देखील केला, परंतु फोन वाजायचा, परंतु फोन कोणीच उचलत नव्हतं. त्यानंतर एके दिवशी असं झालं, की फोन तिच्या नंबरवरून आम्हाला आला आणि मी फोन उचलला. उचलल्यानंतर पुढून एक व्यक्ती फोनवरती बोलत होती. तर ती व्यक्ती सांगू लागली, की "तुमची मुलीला काय झालं आहे? तुम्ही या आणि इथे पहा. ती खूप हसत आहे आणि तिनं तिचा खूपच विचित्र अवतार केलेला आहे. तर तुम्ही या आणि तिला पहा, तिला काय झालं आहे? ती खूप मोठमोठ्याने ओरडत आहे, हसत आहे." तर मग अशा पद्धतीने सांगितल्यानंतर मला काहीही समजलं नाही, की नक्की झालं काय? तेवढ्यात मग तिच्या वडिलांना देखील आवाज दिला. ते देखील आले. त्यांना सर्व काही सांगितलं, की हे असं झालेलं आहे. तर वडिलांनी पुन्हा फोन वगैरे लावला, परंतु फोन कोणीच उचलला नाही. मग आम्ही लगेचच तिथं जिथं ती हॉस्टेलमध्ये राहत होती तिथे गेलो. तर ज्यावेळेस आम्ही पाहिलं, तर आमच्या पायाखालची जमीनच सरकून गेली. कारण तिथलं जे दृश्य होतं ते खूपच विचित्र दृश्य आम्हाला पाहायला भेटलं. कारण तिचं म्हणजे अवतार हा म्हणजे तिनं कपडे वगैरे तिचे खूपच खराब झालेले होते. केस देखील तिचे खूप विस्कटलेले होते आणि ती मातीमध्ये बसून म्हणजे एक वेड्या माणसासारखीच बसलेली होती. हसत होती मोठमोठ्याने. तिला काय झालं होतं काही समजत नव्हतं. म्हणजे तिनं केस असे ओढून-ओढून स्वतःचे घेतले होते. कधी मोठमोठ्याने हसायची, कधी रडायची, कधी किंचाळायची आणि हे सर्व पाहिल्यानंतर आम्हाला काहीच समजलं नाही. तिला आम्ही तिच्या जवळ गेलो, परंतु तिने आम्हाला ओळखलं देखील नाही. कारण आई-बाबा आपल्या जवळ आले आहेत हे पाहिल्यानंतर तिनं कोणत्याही प्रकारचं रिएक्शन देखील केली नाही. त्यानंतर मग तिच्या ज्या वर्गातील मैत्रिणी होत्या तिला देखील चौकशी केली, की हिला काय झालं आहे आणि ही अचानकच अशी का करू लागली? तर तिच्या वर्गातील ज्या मैत्रिणी होत्या त्या म्हणाल्या, की "काय माहीत काय झालं, परंतु हिला अचानकच ही अशी करायला लागली आणि तेव्हापासून हिचं असंच चाललेलं आहे. क्लासमध्ये देखील म्हणजे तिला हॉस्टेलवरती चल म्हटलं तर आल्यागत करते आणि कधी बाहेर येते हे आम्हालाही समजत नाही. तिच्या तिच्यात म्हणजे ती व्यस्त असते. आमचं काहीच ऐकत नाही. मग त्यानंतर आम्ही तिला घेतलं आणि आम्ही घरी निघून आलो. घरी आल्यानंतर मग दवाखान्यामध्ये देखील दाखवलं. दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी विचारलं, की हिला काय झालं आहे? तर त्यावेळेस जे तिच्या मैत्रिणींनी सांगितलं होतं तेच आम्ही डॉक्टरांना सांगितलं. कारण आम्हाला तिच्याविषयी काहीच माहीत नव्हतं, की हिला काय झालं आहे? ही अशी का करायला लागली आहे? तर त्यावेळेस डॉक्टरांना देखील काही म्हणजे एवढा ठोस पुरावा नसल्यामुळे त्यांनी थोड्या काही गोळ्या वगैरे दिल्या आणि ते म्हणाले, की "यावरती बघा काय होतंय, नाहीतर पुढे आपण पुढची ट्रीटमेंट करू." तर त्यावेळेस तिला त्या गोळ्याने काहीच झालं नाही. त्यानंतर आम्ही दवाखाना वगैरे चालू ठेवला. परंतु तिच्या वागण्यामध्ये काहीच फरक होईना. तिचं जसं होतं त्याच पद्धतीने ती वागत होती. आणि तिचं म्हणजे कधी हसायची, कधी रडायची, खूप रडायची, खूप किंचाळायची. म्हणजे आपले कपडे मळवायची, केस अशी ओढायची, केस विंचरत नव्हती, काही नव्हतं. म्हणजे तिला म्हणजे आपण कुठे आहे, काय आहे, कशाचंही भान राहिलेलं नव्हतं. त्यानंतर वर्गामध्ये खूप काही मैत्रिणींना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणाकडून काहीच समजलं नाही. मग वडिलांना असं वाटलं, की आपण केस वगैरे करूया, की हिला कोणी काय केलं, की काय झालं. परंतु असं वाटत होतं, की ती रडायची, मोठमोठ्याने आरडायची, ओरडायची. त्यामुळे तिला काहीतरी झालं होतं एवढंच समजत होतं. म्हणजे आता करायचं तर करायचं काय? मग त्यानंतर ना तिचा मोबाईल वगैरे आम्ही पाहायला सुरुवात केली, की यातून काय आम्हाला सापडतंय का? परंतु त्यातून तिला एका मुलाबरोबर तिचे फोटो आम्हाला पाहायला मिळाले. परंतु याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काहीच मिळालं नाही. मग असं वाटलं, की आपण त्या मुलावरती वगैरे केस करूया. परंतु करणार तर करणार काय? कारण जिला हे सर्व काही माहीत होतं, तिची तर अवस्था अशी झाली होती. मग आपण कोणत्या बेसवरती केस करणार? आणि आम्हाला काही माहिती नव्हतं त्या मुलाबद्दल. तो कोण आहे, काय आहे, काही माहिती नव्हतं. तिच्या वर्गामध्ये देखील चौकशी केली, पण तिच्या मैत्रिणींनी कोणीच काहीच सांगितलं नाही. मग त्यामुळे काहीच करू शकलो नाही. मग असं झालं, की पुढे तिचं दवाखाना वगैरे चालू केलं, परंतु दवाखान्यामधून देखील काहीच तिच्यामध्ये बदल होईना. मग ती कधी मोठमोठ्याने आरडायची, ओरडायची. मग आसपास जी लोकं आहेत त्यांना ऐकायला जायचं. तर त्यावेळेस ती लोकं म्हणायची, की "हिला काय झालं आहे? तुमची मुलगी अशी का रडते आहे? का ओरडते आहे?" परंतु आम्ही सांगणार काय? आम्ही शांत बसायचो
आणि तेथून घरी निघून यायचो. त्यानंतर काही लोक म्हणायला लागले की हिला वेड लागला आहे, हिच्यावरती कोणी काही करणी केली आहे, हिला बाधा झाली आहे, असं वेगवेगळ्या प्रकारे लोक काही बोलायची. परंतु आम्हाला याविषयी काहीच माहित नव्हतं. परंतु जे शेजारचे जे जवळची लोक होते ते सांगायचे की तुमच्या मुलीला बहुतेक कोणीतरी काहीतरी केलं असेल तर तुम्ही या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा. म्हणजे आम्ही त्यानंतर ते देखील उपाय करायला सुरुवात केलं आणि आमच्या घरामध्ये तर आम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करत होतो. खूप वर्षापासून आम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करत होतो. त्यामुळे स्वामींच्या भक्तीमध्ये असल्यानंतर देखील असं काही घडेल यावरती आम्हाला खूपच विश्वास बसत नव्हता आणि त्यामुळे आश्चर्य देखील वाटत होतं की आपल्या घरामध्ये स्वामींची भक्ती होत आहे आणि तरी देखील एवढं मोठं संकट आलं. मग आपण काय करावं, म्हणजे यामध्ये देखील खूप दुःख होत होतं. मग एवढं सर्व काही करून मग म्हटलं चला लोक सांगतायत तर आपण बाबा वगैरे करूया. म्हणजे बाबांचं देखील त्यांच्याकडे तिला नेलं, तिथे देखील उपाय जे काही सांगतील, उतारा सांगतील ते सर्व काही केलं. परंतु तिला काहीच फरक पडेना. तिचं जसं वागणं होतं त्या पद्धतीनेच तिचं चाललेलं होतं. पण मग काही केल्याने कोणत्याही प्रकारचा उपाय होईना. मग डॉक्टर देखील बदलली, डॉक्टरांचं देखील वेगवेगळ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू केली, तरी देखील काहीच समजत नव्हतं. परंतु एवढं होतं की आपली मुलगी एवढी मोठी झालेली होती आणि अचानकच एवढं सगळं झालं. त्यामुळे आम्ही सर्वजण घाबरून गेलो होतो आणि लोकांना उत्तर काय देणार असं देखील होतं. सर्व काही लोक काही विचारायची की तुमची मुलगी रात्री का ओरडत होती, तिला काय झालं होतं, अचानकच खूप मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येतो, तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये न्या. परंतु लोकांना काही सांगणं हे बरोबर नसतं, कारण प्रत्येक गोष्ट लोकांच्या समोर मांडल्यानंतर त्याच्या अर्थाचे अनर्थ खूप निघत असतात. म्हणून मग जे काही होतं ते मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांच्याच मध्ये होते. आम्ही आमच्या मुलांना सुद्धा, बाकीच्या कोणाला सुद्धा काय झालं आहे हे काहीही सांगितलेलं नव्हतं. मग म्हटलं होतं की जे काही आहे ते आपल्यालाच निस्तरावं लागणार आहे. मग दवाखाना, बाबा, पंचांग सर्व काही पाहिलं, परंतु काहीही उपयोग झाला नाही. असं करत करत 3 वर्ष झाली. 3 वर्षामध्ये असं होतं की ती तिच्या दुनियेमध्ये व्यस्त होती आणि आम्हाला आमचं जे काही चाललं होतं ते तिच्याविषयीच प्रयत्न आम्ही देखील करत होतो की एवढी चांगली मुलगी, खूप चांगल्या कंपनीमध्ये तिला जॉब देखील लागणार होता आणि अचानक काय झालं हे आम्ही विचार करून करून कंटाळलो होतो. काहीही समजत नव्हतं की अचानक हिला काय झालं. आणि तिच्याबरोबर जो मुलाचा फोटो होता त्याविषयी देखील चौकशी केली, परंतु त्याच्याविषयी देखील आम्हाला काहीच समजलं नाही. त्यामुळे म्हणलं की अगोदर आपली मुलगी व्यवस्थित झालं होणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न देखील करत होतो. परंतु काही केल्याने कोणत्याच प्रकारचा उपाय होत नव्हता. आता तिच्यावरती प्रयत्न हे 3 वर्ष झालं चालू होते. वेगवेगळे दवाखाने, वेगवेगळे बाबा, पंचांग, खूप काही केलं, खूप काही. परंतु तिला कोणत्याच प्रकारचा फरक जाणवत नव्हता. म्हणजे कारण ती जशी होती तसंच तिला दररोज आंघोळीला उठवावं लागायचं. म्हणजे एवढं की तिला आंघोळ करण्यासाठी सुद्धा तिला ब्रश करायला लावायचं, सर्व काही आपल्यालाच कामं करावी लागायची. तिला जे करायचं आहे ते सर्व काही आपल्याला म्हणजे मलाच करावं लागायचं. आणि नेहमी असं होत होतं की तिच्यावरती प्रत्येक वेळी लक्ष ठेवावं लागायचं, कारण ती जर रडायला लागली तर खूप रडायची. कधी कधी तर जमिनीवरती डोकं आपटून घ्यायची, एवढं रडायची. त्यामुळे तिच्यावर नेहमी लक्ष ठेवावंच लागायचं. म्हणजे एवढं होतं की ती प्रत्येक वेळी तिला एकटं सोडून जाता येत नव्हतं. मग 3 वर्ष आम्ही तिच्यावरती खूप प्रयत्न केले, परंतु आम्ही स्वामी भक्त घर असल्यामुळे आमच्या घरामध्ये सर्वच लोक, म्हणजे माझे मिस्टर, मी स्वामींची सेवा वगैरे करायचो. त्यामुळे तिला जशी आमच्या घरी आणली होती तेव्हापासून तिच्यावर एक ट्रीटमेंट पहिल्यापासून चालू होती. ती म्हणजे तारक मंत्राचं पाणी आम्ही तिला दररोज देत होतो. दररोज तिला तारक मंत्राचं मी 11 वेळा तारक मंत्र म्हणायचे आणि ते पाणी तिला प्यायला द्यायचे. त्याबरोबरच श्री स्वामी समर्थांच्या चरणाची जी विभूती होती ती सकाळ संध्याकाळ तिच्या कपाळी लावायचे आणि जबरदस्तीने का होईना परंतु तिला स्वामींच्या चरणाशी डोकं दररोज टेकवायला लावायचे. ज्यावेळेस ती आंघोळ वगैरे करून येईल तर नाश्ता वगैरे करायच्या अगोदर तिला डोकं टेकवायला लावायचो. संध्याकाळी देखील स्वामींच्या चरणाशी तिला डोकं टेकवायला लावायचो. असं हे आमचं दररोजचं चाललेलं होतं आणि 3 वर्ष हा त्रास काढणं म्हणजे साधी गोष्ट नाही. मग त्यानंतर आम्ही आस सोडून दिली होती की म्हटलं होतं की आता जे काय आहे ते स्वीकार केलं होतं. कारण आपण बघा कधीही किती म्हणजे जेवढं होतंय तेवढे प्रयत्न तर करून पाहत असतो, परंतु ज्या वेळेस प्रयत्नाचा रस्ता संपतो, कारण प्रत्येकाने जे काही सांगितलं ते सर्व काही करून पाहिलं होतं, परंतु त्यातून काहीच फरक जाणवला नव्हता. त्यामुळे आम्ही
सर्व काही प्रयत्न सोडून दिले होते आणि म्हटलं होतं की जे काही आहे ते आता स्वीकार करायचं. जर आपल्या आयुष्यामध्ये एवढं मोठं संकट येणारच असेल तर मग आपण तरी आणि स्वामी तरी काय करणार आहे. त्यामुळे मग चालूच ठेवलं. परंतु एवढं मात्र वाटत होतं की स्वामींच्या सेवेमध्ये असल्यानंतर एवढा मोठा संकट येईल यावरती मात्र विश्वास बसत नव्हता. परंतु म्हटलं की चला आपल्याच कर्माचे काही भोग असतील, मग आपल्याला भोगावेच लागतील. त्यामुळे मग हे सर्व काही एक्सेप्ट केलं होतं आणि स्वामींची सेवा मात्र दररोज चालूच होती. तिच्यावरती स्वामींचं तारक मंत्राचं पाणी तिला दररोज पाजत होते आणि विभूती देखील लावत होते. नामस्मरण वगैरे तिला करायला सांगितलं तर ती काही ऐकत नव्हती, कारण ती तिच्या दुनियेतच व्यस्त होती. तिचं तिचं चाललेलं असायचं. मग एके दिवशी असं झालं की 3 वर्ष पूर्ण होऊन गेल्यानंतर माझं दररोज स्वयंपाक वगैरे करायचा आणि आणि नंतर तिला म्हणजे नाश्ता वगैरे झाला की तिला आंघोळीला उठवायचं, ब्रश करायला लावायचं आणि आंघोळ तिला कधी कधी घालावी लागायची, कधी कधी तिची मूडवरती असायचं ती करायची. त्यानंतर मग तिला नाश्ता वगैरे द्यायचा खायला. तर असं माझं दररोजचं होतं. आणि एके दिवशी मी ना किचन मध्ये स्वयंपाक करत असताना ती उठली म्हणजे तिच्या रूम मधून उठून बाहेर आली आणि माझ्या पाठीमागे येऊन उभा राहिली. तर उभा राहिल्यानंतर मला देखील आश्चर्य वाटलं की म्हटलं की आज माझं बाळ न उठवताच उठलेलं आहे आणि किचन मध्ये डायरेक्ट आलं. तर तिला मी सांगितलं की तू जा आणि फ्रेश होऊन ये, ब्रश वगैरे कर आणि जर भूक लागली असली तर खाऊन घे आणि नसली तर आंघोळ वगैरे कर, असं मी तिला सांगितलं. परंतु ती काहीच बोलली नाही. ती शांत उभी होती आणि म्हणजे पहिल्यांदाच 3 वर्षामध्ये असं झालं होतं की ती न उठवता ती उठून आलेली होती. तर त्यावेळेस ती हल्लीच नाही, उभी तशीच होती. तर त्यावेळेस मग मी पाठीमागे वळून पाहिलं की ही का जात नाही. तर त्यावेळेस तिने आई म्हणाली आणि आई म्हणून तिने अशी घट्ट मिठी मारली आणि मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. आता म्हणजे ती आई म्हटल्यानंतर माझ्या अंगातून काटाच निघाला, कारण तिने 3 वर्षामध्ये कधीही आई म्हणून हाक मारली नव्हती. मग त्यामुळे असं वाटलं की हिला बहुतेक आई तरी ओळखू आली आणि त्यामुळे तिनं रडायला सुरुवात केली. परंतु तिचं रडणं हे नेहमी असंच होतं की ती कधी रडायला लागली तर खूप रडायची, खूप रडायची, ऐकतच नव्हती. आणि त्यावेळेस मग ती आई म्हटली एवढं मला जाणवलं, परंतु काही क्षणात मी विसरून गेले आणि तिनं मला आवळून धरून रडायला सुरुवात केली. मग त्यानंतर थोड्या वेळ तिला रडू दिलं. परंतु असतं की आपण देखील आपल्या लेकरांना एवढं रडू देत नाही. मग त्यानंतर तिला सांगितलं की बाळा रडू नकोस, बस कर रडणं. आणि मग तिला सांगितलं की जा आंघोळ वगैरे करून ये, नाहीतर ब्रश करून घे, मग तुला मी नाश्ता गरम गरम देते खायला. तर तिनं सोडलंच नाही, तशीच रडायला सुरुवात केली. तर खूप रडल्यानंतर मग तिला समजवलं. तर तिला म्हणजे ती म्हणाली की आई माझं चुकलं. तर त्यावेळेस ती एकदम एवढी नॉर्मल बोलली. तर आश्चर्यच वाटलं की हे असं कसं काय झालं. तर तेवढ्यात तिचे पप्पा देखील बाहेर होते, ते देखील आत आले. त्यांनी आवाज देखील ऐकला आणि आल्यानंतर ते देखील उभे राहिले. ते म्हणाले की बाळा तुला काय झालं आहे, तू अशी का म्हणजे तू एवढी काय झालं आहे, तू रडू नकोस, तू अगोदर शांत हो, आपण नंतर सर्व काही बोलू. परंतु ती ऐकत नव्हती आणि ती म्हणाली की आई बाबा तुम्ही मला थांबवू नका, आता मला बोलू द्या, माझं खरोखरच खूप चुकलं आहे. तर त्यावेळेस वडील देखील तिथेच होते. त्यांनी म्हणजे तिनं सोडलंच नाही आईला आणि तिथेच सर्व काही सांगायला सुरुवात केली. की ती म्हणाली की तुम्हाला माहित आहे का की म्हणजे मी एका मुलाबरोबर रिलेशनशिप मध्ये होते. तर त्यावेळेस ना असं झालं होतं की तो मुलगा हा माझ्याच कॉलेजमध्ये शिकणार होता आणि त्याचं देखील इंजिनिअरिंग झालेलं होतं. आणि काही दिवसामध्ये म्हणजे असं झालं होतं की आम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. मी देखील त्याच्यावरती खूप प्रेम करत होते. आणि तुम्हाला माहित नसेल परंतु तुम्ही जी मला चेन 1 तोळ्याची केलेली होती, तर ती चेन ना त्या मुलाला खूप पैशाची अडचण होती. त्यामुळे मी चेन त्या मुलालाच मोडून पैसे दिले होते. परंतु तुम्ही विचारल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की मला माझ्याकडून ती चेन हरवलेली आहे. तर ती चेन हरवली नव्हती, तर मी त्या मुलाला पैसे दिलेले होते. तर ही माझी चूक झाली होती. त्याबद्दल देखील मला खूपच लाजिरवाणं वाटत आहे की मी माझ्या आई वडिलांना खोटं बोलून हे सर्व काही केलं. परंतु असं झालं होतं की तो मुलगा माझ्यावर देखील खूप प्रेम करत होता. आणि मग तो म्हणाला की आपण दोघं लग्न करूया. तर त्यावेळेस मी म्हटलं की आपण कोर्टामध्ये जाऊन लग्न करूया, कारण ज्यावेळेस आपल्याला जॉब वगैरे लागेल तर त्यावेळेस आपण घरच्यांना सर्वांना काही सांगूया. तर तू देखील तुझ्या आई वडिलांना सांग, मी देखील माझ्या आई वडिलांना सांगते. परंतु तो म्हणाला की तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, तर आपण दोघेही कोर्टामध्ये जाण्याऐवजी आपण एका मंदिरामध्ये जाऊन लग्न
करूया, तर तू माझ्यावर नेहमी विश्वास ठेवते, तर मी तुला कधीच सोडून देखील जाणार नाही. असं सर्व काही सांगून झालं आणि मग त्याने मला वचन दिलं होतं की मी तुला कधीच सोडणार नाही, मी नेहमी तुझ्या बरोबर राहील. आणि आम्ही लग्न केलेल्याला 2-3 महिने झाले होते आणि मग मी त्याला प्रत्येक वेळी म्हणायची की आपण आता जॉबला आपण खूप चांगल्या कंपनीमध्ये ट्राय करत आहोत आणि आपल्या दोघाला देखील जॉब लागेल, तर आता आपण आपल्या घरच्यांना सांगून टाकूया. तर तो म्हणायचा की थांब, काही काही महिने त्यांनी सुरुवातीला मला मागितले. तर त्यानंतर ते दिवस देखील निघून गेले. तर ते दिवस संपल्यानंतर मी म्हटलं की आता आपण सांगूया, कारण आता आपल्याला जॉब देखील लागेल आणि मग जॉब लागल्यानंतर आपण आपलं आयुष्य सुरू करूया. आता आपण जसं एका फ्रेंडशिप रिलेशनशिपमध्ये आहे, तर पुन्हा आपण लग्न केलं आहे, तर एक वैवाहिक जीवन सुरू करूया. तर तो म्हणाला की नाही, आपण काही दिवस आपल्याला म्हणजे काही दिवस लागतील, तर मला काही दिवस दे. तर त्यानंतर मी माझ्या आई-वडिलांना देखील सांगेन आणि तू देखील तुझ्या आई-वडिलांना सांग. तर त्यानंतर काही दिवस देखील निघून गेले, परंतु तो काही तयार होईना. त्यानंतर माझा देखील सहनशीलता संपली. तर एक वेळेस मग मी त्याला सर्व काही बोलले, की "तुला जर सांगणं होत नसेल, तर मी माझ्या आई-वडिलांना सांगते आणि तुझ्या देखील आई-वडिलांना मी सांगते आणि सर्व काही व्यवस्थित होईल. आपण दोघेही पुन्हा वैवाहिक जीवन चालू करूया आणि जे काही आहे ते आई-वडिलांच्या संमतीनं पुढे आपल्या आयुष्याला सुरुवात करूया. आता आपल्या दोघांनाही जॉब लागेल आणि आपण दोघंही सेटल होऊ. तर नवीन वर्षाची नवीन आयुष्याला सुरुवात करायची काय अवघड आहे." तर त्यावेळेस अचानकच तो एकदमच बोलला की तुझी लायकी सुद्धा नाही माझ्या बरोबर म्हणजे माझी जीवनसाथी बनण्याची, आणि तुला वाटत असेल की तू खूपच हुशार आहेस, परंतु असं काही नाही. आणि तुला वाटत असेल की मी तुझ्या बरोबर आयुष्य घालवेन, तर मी तुला अजिबात सुद्धा स्वीकार करत नाही. मला गरज होती पैशाची म्हणून तुझा वापर केला, परंतु आता मला गरज नाही. मला देखील जॉब लागेल आणि मी तुला सोडून देणार आहे. माझ्या आई-वडिलांनी माझं लग्न ठरवलेलं आहे आणि माझा साखरपुडा सुद्धा झालेला आहे. तर मी तेथेच माझं लग्न, त्याच मुलीशी माझं लग्न करणार आहे. तर तुझा वापर मी फक्त पैशासाठीच केला होता. तर ज्यावेळेस तिनं हे सर्व काही सांगितलं, तर वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. तर प्रत्येक वेळी म्हणजे वडील असे म्हणू लागले की आपण आपल्या मुलांना शिकण्यासाठी किती विश्वासाने बाहेर लावतो आणि मुलांनी जर असं केलं तर किती वाईट अवस्था आहे. तर ज्यावेळेस मुलगी सांगत होती, तर वडिलांनी शांत सर्व काही ऐकून घेतलं आणि ते आईला म्हणजे मला म्हणाले की हे खूपच चुकीचं आहे. त्यानंतर मुलगी म्हणाली की मला याच्यापुढे, ज्यावेळेस तो मला असा बोलला, तर त्यावेळेस माझ्या अंगातून अशा मुंग्या निघाल्या एकदमच आणि डोकं दुखायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मला काहीही जाणवत नाही. आणि मग तेव्हापासून मी आताच म्हणजे मला सर्व काही म्हणजे समजायला लागलं. तर जे काही झालं होतं ते आमच्या सर्वांच्या लक्षात आलं होतं. कारण जेव्हा तिला धक्का बसून ती डिप्रेशनमध्ये गेले, तर तेव्हापासून पुढे काय झालं होतं ते सर्व काही आम्हाला माहीत होतं. परंतु तिच्या वडिलांना आणि आम्हाला दोघांनाही खूप वाईट वाटलं की आपण विश्वासाने आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर ठेवतो, एवढा खर्च त्यांच्यावरती करतो आणि मुलं जर अशी करायला लागली तर किती वाईट अवस्था. परंतु तिच्या वडिलांना खूप वाईट वाटलं, पण मी समजून सांगितलं की जाऊ द्या, जे काही झालं ते झालं. त्यानंतर त्या मुलाची चौकशी वगैरे केली, तर त्या मुलाचं देखील लग्न वगैरे झालेलं होतं. तिने जिथे पत्ता वगैरे सांगितलेला होता त्या अगोदर काय झालं होतं की ज्यावेळेस त्या मुलाचे फोटो वगैरे आम्हाला पाहायला मिळाले तिच्याबरोबर, ज्यावेळेस ती डिप्रेशनमध्ये होते त्यावेळेस, तर आम्ही त्या मुलाला वगैरे फोन लावण्याचा खूप वेळा प्रयत्न केला होता. परंतु असं झालं होतं की त्या मुलाकडे जणू काही आमच्या घरच्यांचे सर्वांचे नंबर अगोदरच होते. तर आम्ही ज्यावेळेस ज्या नंबरवरून फोन लावायचो, तर तो कट करायचा. मग आम्ही त्यानंतर त्याचा विषय सोडून दिला होता. मग चौकशी केल्यानंतर त्या मुलाचं लग्न अगोदरच झालेलं होतं आणि ती मुलगी देखील त्यांचा म्हणजे संसार चालू झाला होता. मग असं म्हटलं की आता ती मुलीचे देखील आयुष्याची बर्बादी होईल. आपली मुलगी यातून बाहेर निघालेली आहे, पुन्हा कशाला त्यामध्ये जा, म्हणून विषय सोडून दिला आणि त्या मुलीला सांगितलं की आता तू या सर्व गोष्टीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न कर. तर मुलगी म्हणाली की मी सर्व काही आता सोडून दिलेलं आहे आणि विचार करणं बंद झालेलं आहे. त्या मुलाचं मी सर्व काही विसरून गेली आहे. मला खूपच पश्चाताप झाला. त्यामुळेच मी स्वतःला त्रास मला खूप झालेला आहे. तर आता या सर्व गोष्टी मी सोडून दिल्या. मला काही दिवस द्या, त्यानंतर मी माझं आयुष्य पुन्हा सुरुवात करीन. मग काही दिवस तिला दिल्यानंतर तिनं पुन्हा कंपनीमध्ये म्हणजे तिनं चांगल्या चांगल्या कंपनींना मग जॉब करण्यासाठी ऑफर दिली आणि
मग तिला खूप चांगल्या कंपनीमध्ये देखील तिचा प्रयत्न चालू होता, तर तिला खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब देखील लागला. मग तिनं तिनं स्वतःच्या आयुष्यामध्ये पुन्हा ती सेटल झाली. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी इंजिनियर एक जागा पाहिला आणि तिथं तिचा लग्न वगैरे लावून दिलं. तो मुलगा देखील खूप चांगला आहे आणि त्याचबरोबर तिची काळजी काळजी देखील खूप घेतो. तर पुढे तिला म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं आणि त्यानंतर आम्हा दोघांनाही असं वाटू लागलं की स्वामींच्याच कृपेने तिच्या आयुष्याचं काहीतरी भोग असेल किंवा आमचा देखील काही कर्माचे भोग असतील, त्यामुळे हे सर्व काही घडलं असेल. आणि म्हणजे की कारण योग्य वेळी स्वामींनीच म्हणजे तो व्यक्ती कोण होता की त्याने आम्हाला फोन करून सांगितला हे आम्हाला अजून देखील समजलं नव्हतं. परंतु आम्ही स्वामींचे धन्यवाद मानले की योग्य वेळी आम्हाला फोन आला आणि आमची मुलगी आम्ही आमच्या ताब्यात घेतली, घरी आणली. परंतु जर त्या कोणी व्यक्तीने जर आम्हाला फोन वगैरे केला नसता, तर आमच्या मुलीचं काय झालं असतं कोणास ठाऊक. परंतु स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं. जे काही भोग होते ते देखील भोगून सरले. परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि योग्य वेळी तिला घरी देखील आणलं आणि स्वामींच्या तारक मंत्राने म्हणजे जी 3 वर्ष अगोदर तिला घरी आणल्यापासून स्वामींचा तारक मंत्र आणि विभूती हीच ट्रीटमेंट चालू होती. कारण जे काही तिच्यावरती ट्रीटमेंट केली, दवाखाना, उपाय, तापाय, त्याने तिला कोणत्याच प्रकारचा फरक पडला नाही. उशिरा का होईना, परंतु 3 वर्षांनी मुलगी शुद्धीवर आली, सर्व काही व्यवस्थित झालं. परंतु एवढीच खंत वाटत होती की स्वामींच्या सेवेमध्ये असल्यानंतर तर हे अशी घडायला नको होतं. परंतु मनाला समजून सांगितलं की चला जाऊ द्या, काहीतरी भोग असतील. परंतु जे काही आहे ते भोगून संपलं आणि सर्व काही व्यवस्थित झालं. तिचं देखील खूप चांगल्या कुटुंबामध्ये लग्न झालं. तिची लोक देखील खूप मायाळू प्रेमळ आहे, तिला देखील खूप जीव लावतात. त्यानंतर काही दिवसानंतर तिला प्रेग्नेन्सी राहिली आणि पहिल्याच प्रेग्नेन्सीमध्ये तिला 2 जोडी मुलं देखील झाली. ती देखील तिच्या आयुष्यामध्ये खूप चांगली आहे, आनंदी आहे, सुखी आहे आणि त्यानंतर तिला कोणत्याच प्रकारचं दुःख वगैरे काही नाही. तिनं खूप चांगली कंपनी जॉईन केलेली आहे, ती सुखी आहे आणि स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं. हे मात्र सर्वात मोठं सुख आहे. कारण स्वामींच्या सेवेमध्ये असल्यानंतर दुःख येत नाही असं वाटणाऱ्या लोकांना म्हणजे हे असं नसतं. तर काही लोकांना असं जरी वाटत असलं तरी भोग हे आपल्या कर्माचे भोग असतात. यामध्ये स्वामींचं काहीही नसतं. तुम्ही कितीही सेवा करा, काहीही करा, परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर एवढं मात्र होत असतं की तुमचे जे भोग आहेत त्याची तीव्रता ही कमी होत असते. म्हणजे जिथे तुमचं खूप मोठं नुकसान होणार होतं तेथे थोडक्यावर निभावतं. परंतु आपल्याला भोग हे भोगून संपवायचेच असतात. स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं, हेच आम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि स्वामींनी आमची साथ सोडली नाही हे देखील खूप झालं. कारण ती जी बरी झाली ती स्वामींच्या तारक मंत्राने आणि विभूतीने झाली, हा आम्हाला 100% विश्वास आहे. कारण आम्ही कोणताही दवाखान्याचा कशाचाही तिच्यावरती कोणत्याच प्रकारचा उपयोग झाला नाही. म्हणजे स्वामींनी तिला व्यवस्थित केली हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. तर हाच आमचा अनुभव होता. आणि कसं असतं की मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या मावशींचा अनुभव कसा होता. त्याचबरोबर प्रत्येक मुलांनी हे देखील लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की आपले आई वडील किती विश्वासाने आपल्याला बाहेर पाठवतात, तुम्हाला शिक्षणासाठी बाहेर पाठवतात, किती काबाड कष्ट करतात. आणि नेहमी आई वडिलांचा हाच प्रयत्न असतो की आपल्या मुलांनी स्वतः कमवावं, स्वतः त्यांचं आयुष्यामध्ये सेटल व्हावं, जेणेकरून त्यांना पुढे खूप त्रास सहन करावा लागू नये म्हणून ते नेहमी प्रयत्न करत असतात. परंतु मुलाने देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण देखील ज्यासाठी आपल्याला लावलं आहे तेच हे सर्व करायला पाहिजे, त्यासाठीच प्रयत्न करायला पाहिजे. काही फालतूच्या गोष्टींच्या पाठीमागे जर धावला तर नेहमी असं होत असतं की कधी कधी खूप त्रास देखील सहन करावा लागत असतो. जसं या मावशीच्या मुलीच्या आयुष्यामध्ये झालं की तिने स्वतः निर्णय घेतला, लग्न देखील केलं, परंतु त्या मुलाने धोका दिला. सर्वच मुलं प्रामाणिक असतात असं नसतं. त्यामुळे तुम्ही लव्ह मॅरेज करा, परंतु त्यावेळेस तुमच्या आईवडिलांची संमती घ्या. प्रत्येक वेळी जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे तर एक मर्यादेनुसारच करायचं आहे. सर्व काही स्वतःच्या मर्जीने करायचं नसतं. कारण आपले संस्कार देखील खूप महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक आई वडिलांनी हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुलांवरती संस्कार देखील खूप चांगल्या पद्धतीने लावले पाहिजे. त्यांना लहानपणापासूनच ईश्वराच्या भक्तीचं वेड लावलं पाहिजे आणि ईश्वराची भक्ती नेहमी प्रत्येक संकटामध्ये कामी येत असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हाच अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल
तो नक्की शेअर करायचा आहे। तुमचा अनुभव ऐकून जर कोणी व्यक्ती स्वामी सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे। त्यामुळे मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते, तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते। तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर। तोपर्यंत तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते। तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।